मराठा आरक्षणाचा मुद्दा सातत्यानं वाढलेला आहे। याच पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र म्हणजे विधिमंडळाचं एक विशेष अधिवेशन 20 तारखेला बोलावण्यात येत आहे। त्याचपूर्वी कुणबी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने 20 तारखेला जे विशेष अधिवेशन बोलावण्यात येत आहे त्याचाच विरोध म्हणून या कुणबी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य यांचा लॉंग मार्च आयोजित करण्यात आलेला आहे। सर, काय सांगाल? कुणबी एकीकरण समितीनं जे आहे तुम्ही एक लॉंग मार्च आयोजित करताय, काय नेमकं प्रमुख कारण काय त्याविषयी? 26 जानेवारी 2024ला मराठा समाजाला OBCमध्ये समावेश करण्यासाठी त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी एक अधिसूचना सरकारने या ठिकाणी काढलेली आहे। त्या अधिसूचनेमध्ये विशेषत्वाने 3 शब्दांचा उल्लेख केला आहे। एक सगळे सोयरे, दुसरं गणगोत आणि तिसरं सजातीय। या तिन्ही शब्दांचा अर्थ इतका व्यापक आहे। आपली कुटुंब व्यवस्था ही पितृसत्ताक आहे। आपल्याला मिळणारा जातीचा दाखला किंवा जात पडताळणी ही रक्ताच्या याच्याने मिळत असते, परंतु सगळे सोयरे हा शब्द वापरल्यामुळं सगळे म्हणजे हे रक्ताचं नातं आहे, पण सोयरे म्हणजे हा मातृसत्ताक हा विषय येतो की जी आपल्याकडं घटनेत कुठंही त्याचा उल्लेख नाही। आणि या शब्दामुळं, गणगोत या शब्दामुळं आणि सजातीय या शब्दामुळं त्याचा कुठेही असा अर्थच लागत नाही। व्यापक असा अर्थ त्याला देऊन म्हणजे कोणालाही कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं आणि त्याचा समावेश OBCमध्ये होऊ शकतो। मुळात 52% जास्त असणारा हा OBC समाज याला 75 वर्षात त्याच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक किंवा राजकीय याच्यामध्ये फारसं काही मिळालं नाही। मंडळ आयोगाच्या काळातसुद्धा जे काही मिळालं त्याला झिरो बजेट लावून प्रशासनामध्ये त्याला नोव्हेअर करून टाकलं। 2000 साली खत्री आयोग आला, मराठा कुणबी, कुणबी मराठाला इन केलं आणि त्यातून त्या समाजाचं जे काही प्रशासनामधला जो टक्का होता तो सगळे सोयरे असणाऱ्या कुणबी मराठा आणि मराठा कुणबीचा वाढवला, परंतु मूळ असणारा कुणबी OBC जो समाज आहे 12 बलुतेदार या समाजाला मात्र वंचित ठेवलं गेलं। त्यानंतर भरती प्रक्रियाच केली नाही आणि आता जवळजवळ 6,31,000 इतका बॅकलॉग या OBC समाजाचा आहे आणि त्या बॅकलॉगवर लक्ष ठेवून मराठा समाजाचा समावेश हा सरसकट OBCमध्ये करायचा। त्याकरता 26 जानेवारीला सगळे सोयरे, गणगोत आणि सजातीय शब्द टाकून या राज्य सरकारने एक अधिसूचना काढली आणि ती अधिसूचना काढल्यानंतर आम्ही म्हटलं अधिसूचना काढली, सरकार अधिसूचनेने काय फरक पडणार नाही, परंतु त्याचं रूपांतर 20 तारखेला कायद्यात करण्यासाठी 16 तारखेपर्यंत त्या ठिकाणी हरकती मागवल्या आहेत। त्या हरकतींचा अभ्यास करून त्याच्यावर त्या काय कुठल्या गोष्टीवर हरकत आहेत त्याला अनुसरून सरकार कायद्यात रूपांतर करणार आहे। हरकती मागितलेल्या आहेत। आता 20 तारखेला विशेष अधिवेशन बोलवत आहे। मग त्या विशेष अधिवेशनामध्ये जर सरकारने ती अधिसूचना आहे जशी तशी जर केली तर त्याचा कुणबी मोठ्या संख्येने असलेला जो OBC समाज जो 52% असलेला याच्यावर प्रचंड परिणाम होणार आहे आणि म्हणून सरकारने त्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करू नये याकरता आम्ही 20 तारखेलाच राणीचा बाग ते मंत्रालय असा लॉंग मार्च करून सरकारला त्या ठिकाणी जाग आणू इच्छितो की तुम्ही हा निर्णय घेऊन 60% OBC समाजावर, कुणबी समाजावर अन्याय करू नका। जर तुम्ही अन्याय केला तर येत्या लोकसभा, येत्या विधानसभा निवडणुकीतल्या 48 लोकसभा आणि 288 विधानसभा या प्रत्येक ठिकाणी आमचा कुणबी OBC समाज त्या ठिकाणी गावागावात जाऊन जागृती करेल आणि जे कोणी या कायद्याच्या पाठीशी राहतील त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचं आव्हान आम्ही त्या ठिकाणी जो जनसमुदाय येणार आहे त्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आणि जर त्यांनी कायद्यात रूपांतर केलं तर तोच आमचा समाज बांधव गावागावात, गावखेड्यावर, वाडीपाड्यावर जाऊन त्याची चर्चा करेल, त्याची प्रचार प्रसार करेल आणि त्या पद्धतीने येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे कोणी या सरकारमध्ये आहेत की जे या अधिसूचनेला पाठिंबा देऊन त्याचं कायद्यात रूपांतर करू इच्छितात त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचं आवाहन करतो। नक्कीच येणाऱ्या निवडणुकामध्ये कुणबी समाज आक्रमक होताना दिसत आहे। मेघुनोत नागा, DRV न्यूज, मुंबई।